मित्रांनो, म्हणतात ना, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. हे खरं आहे. कारण जी व्यक्ती आता माझ्यासोबत आहे त्या व्यक्तीने आयुष्यात बरेच चढ उतार, बरीच वळणं बघितली आणि त्यानंतर यशाचं शिखर गाठलं. हे व्यक्तिमत्व म्हणजे कोण आहे माहिती आहे? हे व्यक्तिमत्व आहे श्री संतोष रत्नाकर कांबळी, म्हणजेच कांबळी आर्ट्सचे तिसऱ्या पिढीतले करता धरता आणि साक्षात लालबागच्या राजाचे मूर्तिकार. संतोष दादा, लोकमत प्रस्तुत लालबागची जत्रा मध्ये तुमचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. एक टायटल तुम्हाला मिळालंय, लालबागचा SRK. म्हणजे संतोष रत्नाकर कांबळी, Exactly. इनिशियल्स SRK होतात. पण त्या SRKचं यश जे आहे त्या यशापर्यंत तुम्ही पोहोचलात म्हणून लालबागचा SRK, आणि खूप खालून सुरुवात करून वरपर्यंत जाणारी एक व्यक्ती म्हणून सुद्धा SRK. तर हा जरा प्रवास आम्हाला तुम्हीच उलगडून दाखवाल तर गंमत वाटेल. थोडक्यात सांगायचं झालं तर माझी लाईफ ऑलमोस्ट स्ट्रगलच आहे. कारण लहानपणी म्हणजे मी जेव्हा वयाचा 5 वर्षाचा असताना माझी मम्मी एक्सपायर झाली, आम्हाला सोडून गेली. त्यामुळे पप्पांवर आम्हाला तिघा भावांची सांभाळायची जबाबदारी होती. आणि त्यानंतर मी 8वीत असताना 8वीपासून हळूहळू पप्पांचं बघून जसं मला एक थोडं कळत गेलं, म्हणजे थोडं म्हणजे जबाबदाऱ्याबद्दल कळत गेलं, तर मग मी पप्पांना जेवण करण्यामध्ये हातभार लावायला लागलो. कारण पप्पा दररोज सकाळी उठून 5 वाजता उठून जेवण करून ऑफिसला निघून जायचे भांडुपला एका पगारावरती. म्हणजे मी तर म्हणतो त्यावेळेचे जे पगार होते ते एकदमच खूप कमी होते आणि त्या तेवढ्या पगारावरती तिन्ही मुलांना त्यांनी वाढवलं. तिन्ही मुलं. हो. बरं, त्यांना आई आणि वडील असं हां. दोघांचंही छत्र त्यांनी दिलं. एक्झॅक्टली. आणि दोन्ही बाजू त्यांनी आजपर्यंत खूप म्हणजे आवडीने आणि कुठलाही त्रास न करता आम्हाला इथपर्यंत ह्या लेवलला आणलं. इथे एंटर करण्याच्या आधी असं मी ऐकलंय की काही जॉब्स आणि असे हो, सगळे. एक्झॅक्टली. मी 12वीपर्यंत शिकलो, कारण घरची जबाबदारी असल्यामुळे मी जास्त शिकू शकलो नाही इच्छा असूनसुद्धा. आणि 10वीमध्ये ॲक्च्युली मी फेल झालो होतो 5 विषयांमध्ये. आणि ऑक्टोबरला परत पेपर देऊन ती कशीबशी 10वी क्रॉस केली. आणि नंतर 11वी-12वी प्रॉपर केलं मी टेक्निकल लाईन घेऊन. फर्स्ट क्लास मिळून मी 12वी नंतर मग मी शिक्षणच सोडून दिलं. बरं. कारण काय होतं की घर सांभाळणं, कारण पप्पा ऑफिसला जायचे, भाऊ दोघेही कॉलेजला होते, त्यामुळे घरची जबाबदारी सांभाळणं खूप कठीण होतं. तर मग ते मी मॅनेज करायचो. आणि त्याच्यानंतर हळूहळू मग काय झालं की जसं पप्पांचं रिटायरमेंट होणार होता तसं मग मला जॉब करणं पण गरजेचं होतं. आणि त्यावेळेला कसं आहे, शिक्षण नसल्यामुळे आपण पगाराची पण अपेक्षा ठेवू शकत नव्हतो जास्त. माझ्या लाईफमधला पहिला जो मी जॉब केला, कंपनी आहे ज्याचे तुम्ही गॅस स्टोव्स बघतात आता, जे सिलेंडर देतात छोटे, ते लॉन्च केले होते. आणि त्याला डेमॉन्स्ट्रेशनसाठी काही मुलं हवी होती, मुलं मुली जे काय असेल ते एरिया वाईज. 4 तास तुम्हाला ते लोकांपर्यंत ते प्रोडक्ट समजवायचं आहे, त्यांना समजवायचं आहे, डेमॉन्स्ट्रेशन द्यायचं आहे. हे मी कंटिन्युअस 2.5 वर्ष केलं. मग तो लालबागचा एरिया असो, लालबागच्या राजाच्या समोर चैतन्य म्हणून दुकान होतं, त्या दुकानावर मी केलं आहे. माझ्या घराच्या समोर, म्हणजे लालबागमध्येच घर आहे, घराच्या समोर पण तिकडे दुकान होतं भांड्यांचं, तिथेही मी ते डेमो दिलेलं आहे. गिरगावसारख्या एरियामध्ये जवळजवळ 2 वर्ष मी तिथे काम केलं. आणि 4 ते 8 1400 मला त्यावेळेला मिळायचे. आणि 2002पर्यंत फुल फ्लेज मी 2 वर्ष कुरिअर बॉय म्हणून काम केलं. आणि दिवसाला मला 50 कार्ड्स घरी डिलिव्हर करायचे असायचे. डॉक्युमेंट्स चेक करायचं लोकांचं आणि त्यांना डिलिव्हर करायचं. असं मी 2003च्या जूनपर्यंत हे सतत काम करत होतो. आणि त्यात पण खूप चांगले वाईट अनुभव आले. म्हणजे जेणेकरून आता आपण खूप चालतो, आता दिवसाला 50 डिलिव्हर करणं म्हणजे खूप त्रासदायक. उन्हाचे दिवस असतात, आपल्याला तहान लागते, तर मी काही लोकांच्या घरी जायचो. तर मी
काही ठिकाणी मला खूप वाईट अनुभव आला. जेव्हा मी पाणी मागायचो प्यायला, तर मला पाणी दिलं जायचं, पण त्या लेडीज असायच्या त्या डोक्यावर पल्लू घेऊन बाजूला थुकायचे. हे सगळं वाईट दिवस मी पाहिलेले आहेत. पण त्यावेळेला पण फार डोळ्यातनं अश्रू यायचे. म्हणजे आपण तर काय पाप नाही केलं, जस्ट पाणी मागितलं आहे, त्यातनंही हे असं सहन करा. त्यामुळे ते खूप गिल्टी फील व्हायचं. आणि त्याच्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे आज खाताना, म्हणजे त्यावेळेला अशी परिस्थिती की खायचा पण विचार करावा लागायचा. तर मी अंधेरी स्टेशनवरनं साकी नाक्यापर्यंत किंवा यारी रोडपर्यंत पैसे वाचून ते चालत जायचो. काय? तर मी एक छोटंसं उदाहरण सांगेन तुम्हाला. शिल्पा शेट्टी जी आज अभिनेत्री आहे, तिचे तर करोडो फॅन्स आहेत. आणि ज्यावेळेला मी कुरिअर बॉय होतो त्यावेळेला मी बँड्राला एक शूट बघत होतो, त्यांचंच अक्षय कुमारचं आणि त्यांच्या मूवीचं शूट चालू होतं. आणि त्यावेळेला त्या गर्दीमध्ये जस्ट बघायला गेलो की नक्की काय चालू आहे. तर बघितलं तर समोर शिल्पा शेट्टी होती आणि अक्षय कुमार होते. तर त्यावेळेला जेव्हा मी असंच एक आवड म्हणून ऑब्व्हियसली आता आपण त्यांच्या मूवीज बघतो, एक जरा कुतूहल म्हणून पुढे बघायला गेलो त्यावेळेला. प्रत्येकाला पटकन एक्झॅक्टली ओढ वाटते ना. तर त्यावेळेला मी त्या गर्दीमध्ये पोलिसांची काठी पण खाल्लेली आहे, नक्कीच. हां, पण गर्दी हटवायला. हां, त्यावेळेला जाणून बुजून नाही, पण हो, नाही, चुकून ते- लागली होती नाही, नाही. त्या बाजूला ओघामध्ये. करायला लागतं, कारण एक्झॅक्टली. कधी कधी फील्डच्या मध्ये येत असतात हो. लोक, ते दिसू नये म्हणून आणि त्यांना त्यानंतर मग असं झालं की आज बघा तुम्ही, म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, हे कधीची गोष्ट, ही 1998 किंवा 9ची गोष्ट असावी. आणि आज शिल्पा शेट्टी आज माझ्या कारखान्यातून माझ्या हातचा गणपती घेऊन जाते. आजही म्हणजे मला आणि माझ्या पप्पांना जे आम्ही दोघांनी जे काही स्ट्रगल केलं आहे, तर त्याचंही आजही मला त्या गोष्टीची खूप जाणीव आहे. त्यामुळे मी आजही लालबागच्या राजा जरी मूर्तिकार असलो तरी बसनीच प्रवास करतो, BSTच्या. तेच मला जास्त कम्फर्टेबल फील होतं. जत्रा रंजक होत चालली आहे. सोडून चालणार नाही, मध्ये हरवून जा, तेच चांगलं आहे. हा हा हा, लाईक, शेअर, सबस्क्राईब ते करायला विसरायचं नाहीये. पुढच्या भागात भेटणार आहोतच आपण.